नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण जर यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कांद्याचे बाजारभाव बघण्यासाठी खाली दिलेले बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध कृषी उत्पन्न बाजार समिती आपल्या हातातील कांदे बाजारभाव. त्यापूर्वी कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळतोय संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा. चला तर मग जाणून घेऊया आपल्या हातातील पहिली बाजार समिती. पहिली बाजार समिती आपल्या हातात आहे पुणे खडकी पोलोकर कांदा. आवक होती 5 क्विंटल. किमान दर मिळाला 1600 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 2200 रुपये. तर कमाल दर मिळाला 2400 रुपये. पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत पोळ कांदा. आवक होती 15300 क्विंटल. किमान दर मिळाला 500 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 2100 रुपये. तर कमाल दर मिळाला 2951 रुपये. पुढची बाजार समिती आहे नाशिक पोळ कांदा. आवक होती 2897 क्विंटल. किमान दर मिळाला 1100 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 2100 रुपये. तर कमाल दर मिळाला 2851 रुपये. पुढची बाजार समिती आहे संगमनेर लाल कांदा. आवक होती 7168 क्विंटल. किमान दर मिळाला 500 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 1650 रुपये. कमाल दर मिळाला 3000 रुपये. पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर लाल कांदा. आवक होती 8587 क्विंटल. किमान दर मिळाला 1000 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 2250 रुपये. तर कमाल दर मिळाला 2561 रुपये. पुढची बाजार समिती आहे लासलगाव निफाड लाल कांदा. आवक होती 5962 क्विंटल. किमान दर मिळाला 1000 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 2300 रुपये. तर कमाल दर मिळाला 2553 रुपये. पुढची बाजार समिती आहे लासलगाव लाल कांदा. आवक होती 21900 क्विंटल. किमान दर मिळाला 800 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 2270 रुपये. तर कमाल दर मिळाला 2751 रुपये. पुढची बाजार समिती आहे सोलापूर लाल कांदा. आवक होती 20400 क्विंटल. किमान दर मिळाला 300 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 1700 रुपये. तर कमाल दर मिळाला 3300 रुपये. जुन्नर फाटा. आवक होती 6351 क्विंटल. किमान दर मिळाला 1100 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 2200 रुपये. कमाल दर